नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन अशा रोमॅन्टिक लव्ह स्टोरीमध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या या भागाला. हँडसम डेव्हिल. ग्रीशाचा तो आवाज ऐकून तो एकदम शॉक झाला. त्यानं पुन्हा फोनवरचा नंबर पाहिला, परंतु नंबर काही ओळखीचा नव्हता. हॅलो बेबी गर्ल, तू आहेस का? हो मीच आहे, ग्रीशा हसत बोलली. हा नंबर तुला कोणी दिला? तो आश्चर्यानं बोलला. युअर बेस्ट फ्रेंड शिव. आणि त्याला तुझा नंबर कसं काय मिळाला? तो पुन्हा शॉक झाला. आम्ही गुगलवरती सर्च केलं, असं म्हणत तिनं त्याला तो नंबर कसा मिळाला ती सगळी स्टोरी सांगितली. आणि ते ऐकून देव हैराण झाला. दोघेही फार स्मार्ट होते. तुझी मॉम कुठे? तो हसत बोलला. डॅड सोबत. आधी तर तो क्षणभर गोंधळला, कारण त्यानं गाथाबद्दल विचारलं होतं आणि ती मायाबद्दल सांगत होती. माऊ कुठे? माऊ लक्षात येताच त्यानं पुन्हा प्रश्न बदलला. बेडरूममध्ये झोपली आहे. तू झोपली नाहीस का? किती वेळ झालाय? मला झोपच येत नव्हती. का बरं? मला ना माऊशिवाय झोपच येत नाही. ती आज ऑफिसमधून उशिरा घरी आली आणि लगेचच झोपली. मी मग हळूच उठून टॉयज रूममध्ये आणले आणि मग तुला थँक्यू म्हणायचं होतं ना, म्हणून कॉल केला. बेबी गर्ल, मी तुला टॉयज दिले आणि तू मला काहीच दिलं नाहीस. यू मीन रिटर्न गिफ्ट? येस. काय पाहिजे तुला? हे बघ, माझ्याकडे एवढे टॉयज आहेत. तिनं कॅमेरा तिच्या टॉयजवरती फिरवला आणि तो हसला. मला यातलं काहीच नको आहे. मग एक काम कर, तुझ्या माऊजवळ जा आणि कॅमेरा तिच्याकडे कर, म्हणजे ती मला दिसली पाहिजे. वाय? मला तिला पाहायचे आहे. वाय? बिकॉज आय लाईक हर अँड आय लव्ह हर. असं म्हणताच ग्रीशानं ओठ बाहेर काढले. व्हॉट हॅपन? यू डोंट लाईक मी, यू डोंट लव्ह मी, ती बोलली. ओ माय बेबी गर्ल, यू आर द वन आय लव्ह द मोस्ट इन दिस वर्ल्ड. आय लव्ह यू टू मच. रिअली? Yes, God promise. Okay, and I love you the most. आता झोप, उद्या स्कूल आहे ना, देव बोलला. Your return gift? It's okay, असू दे. No, wait. असं म्हणत ती लगेच गाथाजवळ आली आणि तिच्याकडे कॅमेरा केला. गाथा स्लीवलेस शॉर्ट आणि नाईटीमध्ये झोपली होती. तिचे केस उशीवरती पसरले होते. चेहऱ्यावर मेकअपचा लवलेशही नव्हता. तरीही ती अत्यंत मादक दिसत होती. तिला पाहून इकडे देवच्या हृदयामध्ये धडधड वाढली. आता तिथं जावं आणि तिला मिठीत घेऊन तिच्यावर प्रेम करावं असं त्याला वाटू लागलं. ग्रीशा तिच्या बाजूला पहुडली आणि टॅब बाजूला एका टॉयला टेकून ठेवला. गाथाने तिला लगेच कुशीत घेतलं. देव गाथा आणि ग्रीशाला अत्यंत प्रेमानं पाहत होता. त्या ठिकाणी मीही असायला हवं असं त्याला आता स्ट्रॉंगली वाटू लागलं. ग्रीशानं त्याला पाहत डोळे मिटले. इकडे देव मात्र रात्रभर त्यांना प्रेमानं पाहत होता. सकाळी नेहमीच्या वेळेत गाथाला जाग आली. तिनं डोळे किलकिले करून आळस दिला. कुशीमध्ये ग्रीशा तिला बिलगून झोपली होती. तिनं तिच्या कपाळावरती ओठ टेकवले आणि तिच्या चेहऱ्यावरनं मायेनं हात फिरवला. तिच्या आजूबाजूला सगळे टॉयज होते. ते पाहून ती समजून गेली की ही रात्री बराच वेळ जागी होती. तिनं ते टॉयज बाजूला केले आणि तिची नजर टॅबवर पडली. ती गोंधळली, कारण स्क्रीनवरती देव दिसत होता. शर्टलेस शांत झोपला होता तो. म्हणजे रात्री ग्रीशा त्याच्याशी व्हिडिओ कॉलवरती बोलत होती हेही ती समजून गेली. तीही तशीच पडून त्याला पाहत होती. हवेमुळे त्याचे सिल्की केस त्याच्या कपाळावरती उडत होते. तो उपडा झोपलेला होता. त्याचे ते स्ट्रॉंग मसल्स तिला खूपच आकर्षक दिसले. देवने एकदम डोळे उघडले. कदाचित त्याला जाणवलं की गाथा त्याला पाहतीये. आणि ते दिसताच गाथानं लगेच डोळे बंद केले. तो तसाच पडून तिच्याकडे पाहत होता. मला असं का वाटतंय की ही माझ्याकडे पाहत होती? तो मनातच बोलला. मी याच्याकडे पाहत होते हे त्यानं पाहिलं का? तीही मनात बोलली. पाहिलं तर पाहू दे की, मी डोळे बंद करते, असं म्हणतच म्हणत तिने डोळे उघडले. देव अजूनही तिच्याकडेच पाहत होता.
गुड मॉर्निंग, तो गालात हसत बोलला. बॅड मॉर्निंग, ती रागात बोलली. आय विश रोज माझी मॉर्निंग अशीच सुंदर आणि गोड व्हावी. तुम्ही ग्रीशाला व्हिडिओ कॉल केला होतात? मी नाही, तिनंच केला होता. खोटं बोलू नका, ती कसं करेल? तिला तर नीट लिहिता वाचताही येत नाही. बायको, आपली मुलगी माझ्यावर गेली आहे. ती माझ्यासारखी अतिशय हुशार आणि स्मार्ट आहे. देव डोळे मिचकावत बोलला. शट अप, डोंट कॉल मी बायको. आणि ग्रीशा तुमची नाही तर माझी मुलगी आहे आणि ती पूर्णपणे माझ्यावर गेली आहे, ती चिडून बोलली. तुझा फक्त क्यूटनेस आणि लुक तिच्यामध्ये आलाय, बाकी तिचा स्वभाव, तिच्या आवडीनिवडी अगदी माझ्यासारख्या आहेत बायको. देव तिला अजूनच चिडवत बोलला. डोंट कॉल मी बायको. उगाच नसलेलं नातं जोडण्याचा प्रयत्न करू नका मिस्टर देसाई. आपल्यात नातं आहे नवरा बायकोचं नातं, आणि ते मी नाही त्या ईश्वरानं जोडलंय, आणि त्यानं जोडलेली नाती कोणीही नाकारू शकत नाही. सकाळी सकाळी मला तुमची ही वायफळ बडबड ऐकण्यात अजिबात इंटरेस्ट नाही, असं म्हणत तिनं टॅब स्विच ऑफ केला. ग्रीशा डोळे चोळत उठून बसली. गुड मॉर्निंग माऊ, ग्रीशा तिला बिलगत बोलली. गुड मॉर्निंग डार्लिंग, झाली झोप? हो, ती पुन्हा डोळे बंद करून बोलली. ग्रीशा, तू रात्री त्या डॉक्टरला व्हिडिओ कॉल केलेलास? हँडसम डेव्हिलला केलेला माऊ. का? टॉईजसाठी आणि थँक्यू बोलायचं होतं ना. कुठले टॉईज? डेव्हिलने काल मला खूप सारे टॉईज घेऊन दिले, त्यासाठी त्याला थँक्यू बोलायचं होतं. आणि तो कुठे भेटला तुम्हाला? आफ्टर स्कूल आम्ही बाहेर गेलो होतो. व्हॉट? आजी पण सोबत होती. ग्रीशा बेटा, इकडे बघ. मग ग्रीशा तिच्याकडे पाहू लागली. त्या डॉक्टरला. हँडसम डेव्हिल माऊ, ती लगेच बोलली. ओके, तेच ते. त्या डेव्हिलला अजिबात बोलायचं नाही की भेटायचं नाही, ओके? वाय? आय लाईक हिम, बट आय डोंट लाईक हिम. तू माझा ऐकणार आहेस की नाही राजा? नो, मला ना तो खूप आवडतो, असं म्हणून ती बाहेर पळून गेली. ग्रीशा, ग्रीशा, गाथा तिला उठून आवाज देत होती. तर मग मित्रांनो, आता तुम्हाला काय वाटतं की होईल यांचं पुढे काही? पाहूयात पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत तुम्हाला आजचा हा भाग, ही लव्ह स्टोरी कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.